प्रकृती खालावलेली आहे आणि काल देखील डॉक्टर आले होते। डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली आणि आज वैद्यकीय तपासणीसाठी पुढील वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना जे रुग्णालयात घेऊन जाण्यात येत आहे। यावेळेस एक सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय, सचिन वाझे एनआयच्या कोठडीत आहेत आणि या प्रकरणी आपण त्यांना बघू शकतो आणि त्याला त्याचं संरक्षण करण्यासाठी किंबहुना त्याची वकिली करण्यासाठी स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उतरतात, शिवसेनेचेच नेते उतरतात, सामनाचे संपादक पासून अन्य नेते मंडळी सचिन वाझे किती चांगला आहे, सचिन वाझेची कशी चूक नाही आहे, ही जेव्हा वकिली करण्यासाठी पुढे येतात तेव्हा त्याच्या मागची काही कारण आहेत। नेमकं त्याचीच वकील यांना का करायला लागते, काय आहे असं ह्या सचिन वाझेकडे ज्याच्यामुळे यांना ह्या पद्धतीचं सगळं पणाला लावायसारखं वाटतं। तर त्याचे काही विषय माझ्या समोर आहेत आणि ह्या विषयावर आपल्याला सरळ कळेल की नेमकं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एका साधा एपीआय सचिन वाझे ह्याची वकिली नेमकं आज का करतायत, ह्याचे काही विषय आपल्या समोर मला मांडायचे आहेत। गेल्या वर्षी आयपीएलची टुर्नामेंट आपल्या इथे खेळली गेली। साधारण सप्टेंबर ते नोव्हेंबर पर्यंत आयपीएलची टुर्नामेंट खेळली गेली। आयपीएलच्या अगोदर आता आयपीएल एका फार चांगल्या विचाराने आणलं गेलं होतं, तरुणांना वेगळं व्यासपीठ द्यावं, क्रिकेटसाठी त्यांना प्रोत्साहन करावं, ह्या उद्दिष्टाने साधारण आयपीएल सुरुवात करण्यात गेली। पण ह्या आयपीएलच्या नावाने जे काही विषय सुरू होते ते ह्या केसशी कसे निगडीत आहे, ह्या मुद्दामून ही माहिती आपल्या समोर मांडायची आहे। आता आयपीएल साधारण सप्टेंबर टू नोव्हेंबर पर्यंत खेळलं गेलं आणि आयपीएलच्या अगोदर जे काही अनधिकृत बेटिंगचं जे काही रॅकेट मुंबईमध्ये चालतं, मग ते डब्बावाले असतील किंवा जे वेगवेगळे बेटिंग अनधिकृत पद्धतीने करतात, मग काही जण हॉटेलच्या रूममध्ये बसून बेटिंग करतात, काही काळ त्यांचे फ्लॅट असतात तिथे बसून बेटिंग करतात। आणि हे सगळे जे बेटिंगवाले आहेत त्यांना आयपीएलच्या अगोदर त्या काळामध्ये सचिन वाझेचे फोन जातात आणि त्यांना सांगितलं जातं की तुम्ही जे काय करतात त्या सगळ्याची माहिती आमच्याकडे आहे, तुमचे लोकेशन, तुम्ही बसतात कुठे, सगळी माहिती आमच्याकडे आहे, माझ्याकडे आहे। म्हणजे ते एवढा पोलीस ऑफिसरचा फोन आला म्हणजे ते घाबरणारच। आणि मग त्यांना असं सांगितलं जातं की चला हे सगळी माहिती जी माझ्याकडे आहे, तुम्हाला अगर तुमची अटक किंवा छापे तुमच्याकडे आपण मारू नये असं अगर तुम्हाला दाखवायचं असेल तर तुम्ही आम्हाला 150 कोटी द्या अशी मागणी केली गेली। तुम्ही या तर ही रक्कम पूर्ण पद्धतीने माझ्याकडे पोचवा, या तर मग मी अशा तुमच्यावर छापे मारणार। आणि मग पोलीस खात्याने, मुंबई पोलिसांनी कशी ही मोठी रॅकेटचा पर्दाफाश केला अशा पद्धतीचं एक चित्र आम्ही रंगवू आणि तुमची बदनामी आणि तुम्हाला अटक करू अशा पद्धतीची धमकी ह्या लोकांना दिली गेली। 150 करोडचा पूर्णाच्या पद्धतीने एक्स्टॉर्शन मागितलं गेलं किंवा त्यांच्याकडून रक्कम मागितली गेली। आता अशा पद्धतीची जेव्हा रक्कम मागितली गेली मग सगळे इकडे तिकडे पळायला लागले। आता वाझेनी ही जी काही रक्कम यांच्याकडे मागितली अशी माहिती जी आमच्याकडे आहे, मूळ मुद्दा किंवा मेन कलाकार ह्याच्यामधला आहे की ह्या सचिन वाझेनी ही रक्कम मागितल्यानंतर त्याला अजून एक व्यक्तीचा फोन जातो की बाबा तू असे पैसे तू मागितलेस, तू एवढी रक्कम मागितली आहेस, या बुकी लोकांकडून मागितली आहेस। तो बोलतो हो मागितली आहे। मग ह्या जे काही रक्कमामध्ये आमचे किती, आम्हाला तुम्ही किती देणार,
अशी मागणी केली गेली, अशा पद्धतीचं संभाषण केलं गेलं. आता हा नेमका माणूस कोण? विधिमंडळामध्ये मी ज्याचं नाव घेतलं, ज्याला हे सरकार एवढं मेहरबान आहे की त्याला Y+ दर्जाची सिक्युरिटी दिली गेली आहे. तो कधी तुम्हाला मुख्यमंत्री कार्यालयामध्ये दिसणार, तो कधी अधिकाऱ्यांना फोन आलेले त्याचे दिसणार, कुठलेही मुंबई महानगरपालिकेचे टेंडर असेल तर त्याचं नाव तुम्हाला दिसणार. तर हा जो काही वरुण सरदेसाई आहे, ह्याच्या आणि त्या वाजेच्या मधले जे संभाषण आहेत ते महत्वाचं आहे असं मला या निमित्ताने सांगायचं. त्या 150 मध्ये आम्हाला आमचं काही पोचवाल का? हे जे काही संभाषण या दोघांमध्ये झालेले आहेत, आमची अशी मागणी असेल की हे संभाषणाबद्दलची माहिती NIA घ्यावी. ह्याला का फोन केले गेले? असे फोन करणारा हा व्यक्ती सरदेसाई कोणाचा नातेवाईक आहे? आणि तो अगर फोन करत असेल तर कोणाच्या आशीर्वादाने हे फोन केले गेले? कोणाच्या सांगण्यावरून हे फोन केले गेले? ह्याला कोणी अधिकार दिले की तू या वाजेला फोन कर आणि अशा पद्धतीचे पैसे माग? ही सगळी इन्क्वायरी या निमित्ताने झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. वाजेचे CDR रिपोर्ट असतील, वाजेचे व्हॉट्सअप कॉलचे रेकॉर्ड असतील, त्याचे आणि ह्या सरदेसाई मध्ये झालेले जे काही संभाषण आहे ते संभाषण तपासलं पाहिजे. तुम्हाला वाजेचे तपासायचे नसतील किंवा त्याच्या काय अडचणी असतील तर वरुण सरदेसाईचे CDR रिपोर्ट काढा, त्याचे व्हॉट्सअप कॉल काढा, त्याचे आणि वाजेंचे ह्या महिन्यामध्ये अशा पद्धतीचे व्हॉट्सअप कॉल झाले होते का, CDR मध्ये संभाषण झालं होतं का, ते डायरेक्ट ओपन होईल. म्हणून या निमित्ताने चौकशीसाठी, या वाजेची चौकशी करण्याच्या निमित्ताने, कारण का शेवटी एक साधा API एवढा मोठी भूमिका जेव्हा घेतो, जगातल्या सर्वात श्रीमंत माणसाच्या घराच्या बाहेर अशा पद्धतीचा विषय करायला प्रयत्न करतो, तर त्याची मुख्य ताकद कोणाची आहे ही तपासली पाहिजे असं माझं मत आहे. तो काय स्वतःचं डोकं लावत नसणार. मग अशा पद्धतीचा व्यक्ती अगर त्याला फोन करून आपला हिस्सा मागत असेल तर त्या व्यक्तीची पण तपास झाला पाहिजे. तो कोणाचा नातेवाईक आहे त्याचीही तपास झाली पाहिजे. म्हणून हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत वाजेच्या मागचा मास्टरमाइंड कोण, वाजेचा गॉडफादर कोण, वाजेचा मायबाप कोण हे आपल्याला कळणार नाही. आणि हे जे काही नाव आहे सरदेसाई, वरुण सरदेसाई म्हणून, यांना कोणी अधिकार दिले या लोकांना फोन करण्यासाठी? यांना कोणी सांगितलं? यांचे CDR रिपोर्ट का तपासले गेले नाहीयेत? ही सगळी हा तपास झाला पाहिजे असं माझं मत आहे. यासाठी NIA याच्यामध्ये लक्ष घालावं, कारण का याही मागचे धागे दोरे करतील की बाबा नेमकं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, सामनाचे संपादक हे ह्या वाजेची वकिली का करत होते, याचे उत्तर ह्याच्यामध्ये आपल्याला सापडतील. हा वाजे नेमकं एवढं का महत्वाचा? जसं आमच्या उपाध्याय साहेबांनी सकाळी पत्रकार परिषद घेतली. हा वाजे 2007 ला, या वाजेनी 2007 ला VRS घेतलेली होती. VRS घेतलेला व्यक्ती तुम्ही 9 जूनला त्याला रिइन्स्टेट करता का? कोविडचं कारण. आता ही जी काय रिव्ह्यू कमिटी आहे, या रिव्ह्यू कमिटीचे कोण सदस्य आहे? तो कोण चेअरमॅन आहे त्याचा? आणि त्यांनी या रिव्ह्यू कमिटीने रिव्ह्यू करत असताना फक्त ख्वाजा युनिसचे 4 अधिकाऱ्यांना परत घेतले का? हेच फक्त शक्तिमान काय? बाकी कोण शक्तिमान मिळाले नाही तुम्हाला? ह्या 4 लोकांच्या माध्यमातून तुम्हाला कोविड थांबवायचं होतं. मग आत्ताचे चीफ सेक्रेटरी, ते त्यावेळी होम डिपार्टमेंट मध्ये सेक्रेटरी होते कुंटेजी, त्यांनी उत्तर दिलं पाहिजे की ह्याला का नेमकं तुम्ही VRS घेतलेल्या व्यक्तीला तुम्ही 2007 ला परत आणता? आणि हा काय एवढं काय ह्याला कोविडचा कोण WHO सदस्य आहे का वाजे? काय त्याला सगळंच कोविड कसं थांबवायचं त्याला माहिती आहे? आणि 4च लोकांचं होतं, अजून किती लोकांचं तुम्ही त्या रिव्ह्यू कमिटीने, जसं ह्यांना परत ड्युटीवर घेतलं, ह्यांचे 4 अजून किती लोकांचं घेतलं, ह्याचं उत्तर त्यांनी आपल्याला द्यावं.
म्हणून आमचा मूळ मुद्दा एवढा आहे, की ही जी काही स्पेशल ट्रीटमेंट ही वाजेला नेमकं का भेटत होती? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पासून अन्य लोक वाजेला ज्या पद्धतीने प्रोटेक्ट करायचे होते, तर त्याच्या मागे वरुण देसाई आणि ह्या सगळ्या गोष्टीचं लिंक तर नाही आहे ना? ह्यांचे काही संबंध वेगळे नाही आहेत ना? ज्यांचे हे नातेवाईक आहेत त्यांचा आणि अगर ह्या वाजेचा अगर एवढं संरक्षण असेल तर त्याचा तपास झाला पाहिजे असं माझं मत आहे. म्हणून ही माहिती बाहेर यावी, एनआयकडे ही माहिती, एनआयनी याबद्दलची चौकशी करावी, ह्यांचे सगळ्यांचे सीडीआर रिपोर्ट तपासावे. हे वरुण देसाईंचे सीडीआर रिपोर्ट असतील, त्यांचे व्हॉट्सअप कॉल असतील, वाजेंचा आणि त्यांच्यामध्ये असलेलं आपसात असलेलं कनेक्शन असेल, या सगळ्याचा तपास व्हावा असं आम्ही आमच्याकडून मागणी करतो. ते संपूर्ण अगर अजून एक माहिती मुद्दाहून जाता है, मैं उसके बाद फिर मैं हिंदी में बात करता हूं. आता ही जशी या वरुण सरदेसाईंचा जो विषय आहे, तसंच वाजेंबरोबर एकाचे टेलिग्रामचे चॅट आहेत शिवसेनाच्या नेत्याचे. उपनगराचा तो नेता आहे, ते नेमकं वाजे बरोबर असलेले टेलिग्रामचे चॅट कोणाचे? कारण की त्या घटनेच्या अगोदर त्याचे काही चॅट आहेत. तो ज्या दिवशी अटक झाला, त्यांना ज्या दिवशी अटक केली गेली, तो सकाळी 11 वाजता नेमकं कुठल्या शिवसेना नेत्याला भेटलेला? कुठल्या शिवसेना नेत्याबरोबर जो उपनगरातला त्यांचा नेता आहे त्याच्यावर त्याचे टेलिग्राम चॅट आहेत, हेही तपासलं पाहिजे. आता हिंदी मध्ये बोलतो कि सचिन वाजे का ये जो केस है, सचिन वाजे का गॉडफादर कौन? सचिन वाजे के लिए महाराष्ट्र के मुख्यमंत्री सीएम इतनी वकीली क्यों कर रहे हैं? इस तरीके का जो सवाल सब जगह पूछा जा रहा है, उसके बारे में मेरे पास जो मालूमात है, जो मुझे ऐसा लगता है कि एनआईए ने इसका इन्वेस्टिगेशन करना चाहिए. आईपीएल के जो मैचेस हमारे पिछले साल सितंबर से नवंबर तक खेले गए, आईपीएल का बहुत अच्छा इंटेंशन होता है कि उसमें युवाओं को क्रिकेट में प्लेटफॉर्म मिलना चाहिए, इसलिए आईपीएल की शुरुआत की गई. मगर उस आईपीएल का अलग तरीके से फायदा लेने की कोशिश, मतलब आईपीएल के 2-3 महीने पहले जो मुंबई में जो अलग अलग जगहों पे इलीगल बेटिंग शुरू होती है, जिसको आप बेटिंग कहे, डब्बा कहे, कुछ भी कहे, वो इलीगल बेटिंग में जो कोई बेटिंग करने वाले बुकीज है, वो बुकीज को ये सचिन वाजे का फोन जाता है. उनके साइज के हिसाब से, उनकी जो कैपेसिटी के हिसाब से उनको बोला जाता है कि बाबा आप इस तरीके का बेटिंग कर रहे हो, ये है आपका लोकेशन है, मुंबई पुलिस को इसकी मालूमात है, चला आप आपके कैपेसिटी के हिसाब से इतना इतना हमको देना चाहिए. ऐसा बोल के टोटल 150 करोड़ की मांगनी उनसे उनको बोला गया कि इतना इतना आपको पहुंचाना चाहिए. इस तरीके के फोन सचिन वाजे के तरफ से उनके पास गए, और जब भी वो बुकी ने उस तरीके का सब उनसे बातें हो रही थी, तभी सचिन वाजे को एक जो ये कोई वरुण सरदेसाई है, इनके फोन जाते और इनको कहा जाता है सचिन वाजे को, आपने जो कोई फिगर उन बुकी को कही है, जो कुछ भी बातें उन बुकी को कही है, वो उसकी मालूमात हमारे पास है, चलो आप उसमें से हमारा हिस्सा कितना, इस तरीके का कन्वर्सेशन सचिन वाजे और वरुण सरदेसाई के बीच में है, ऐसी मालूमात हमारे पास है. इसलिए मेरी एनआईए के पास ये मांगनी है कि इनका जो सीडीआर रिपोर्ट है, क्योंकि सचिन वाजे के पीछे इतनी कौन सी बड़ी ताकत है, क्यों उसको बचाया जा रहा है, ऐसी क्या इंफॉर्मेशन है
जिसके वजह से महाराष्ट्र के मुख्यमंत्री से लेकर सब के सब शिवसेना के नेता उनको बचा रहे, वो बाहर आना चाहिए। इसके लिए ये लिंक को इन्वेस्टिगेशन करना मेरे हिसाब से बहुत जरूरी है, क्योंकि जिस तरीके से वरुण सरदेसाई और इनके बीच में फोन कॉल हुए हैं, अभी ये वरुण सरदेसाई किसके रिलेटिव है, इनको महाराष्ट्र के सरकार ने इनका कोई भी किसी भी तरीके का थ्रेट नहीं होने के बावजूद इनको वाई प्लस की सिक्योरिटी दी है। ये कहां बैठते हैं सीएमओ में और अन्य ब्यूरोक्रेट्स को, अधिकारियों को इनका फोन क्यों जाता है, ये सब तरीके का जो इनका जो बैकग्राउंड है, उस बैकग्राउंड को नजर रखते हुए इनका और जो सचिन वाजे के बीच में जो कन्वर्सेशन हुए हैं, जो बातें हुई है, उसका सारा का सारा सीडीआर रिपोर्ट, व्हाट्सएप का रिपोर्ट रिकॉर्ड, ये एनआईए ने इन्वेस्टिगेशन करना चाहिए, ऐसे हमारी मांगनी है, हमारी मांग है। क्योंकि इससे ही मालूम पड़ेगा कि एक सादा एपीआई जब इतनी बड़ी हिम्मत करता है कि मुकेश अंबानी जी के घर के बाहर अगर वो इस तरीके की हरकत करता है, तो उसका गॉडफादर कौन, उसका मास्टरमाइंड कौन, इस तह तक अगर अपने को